नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत जे आरटी 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या पालकांनी फॉर्म भरलेला आहे आपल्या पाल्यांचा त्यांच्यासाठी आणि जे पालक वर्ग भाड्याने राहतात त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर सोमीनाथ अनफिल्टर युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर आजचा व्हिडिओ असणार आहे याच्यासाठी की आपण जो भाडे करारनामा केलेला आहे तो वकिलाकडील ऍफिडेव्हिट चालतो की आणखीन काही दुसरा लागेल. जर आणखीन दुसरा लागत असेल तर तो कसा काढावा, कोणत्या तारखेचा असावा, या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आज ऍडमिशन सुरू होऊन म्हणजे ऍडमिशनचे रजिस्ट्रेशन सुरू होऊन जवळपास 7-8 दिवस झालेले आहे. आता काही दिवसात तारीख सुद्धा संपणार आहे. पण आणखीनही ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल आणि जे पालक वर्ग भाड्याने राहत असतील त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता तर आपण माहिती बघणार आहोत. तर डॉक्युमेंटच्या विषयी म्हणजे सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट म्हणजे नंबर लागल्याच्या नंतर जो महत्वाचा डॉक्युमेंट लागणार आहे, जो सर्वात जास्त व्हेरीफाय केला जातो, जे पालक वर्ग भाड्याने राहतात म्हणजे किरायाने राहतात त्यांनी कोणी जर वकिलाचा भाडे करारनामा केला असेल तर हा भाडे करारनामा चालणार नाही. तर त्या जी आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का जो भाडे करारनामा लागणार आहे, हे बघा हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे. हा पॉइंट आपण हायलाइट करून घेऊयात. हा पॉइंट लागणार आहे, हा पॉइंट असणार आहे. तर हे बघा, हा रहिवासी वास्तव्याचा पुरावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा जो आहे, सर्वसाधारण किंवा कुठल्याही कॅटेगरी मधला असाल तुम्ही तर तुम्हाला रेशनिंगचं कार्ड म्हणजे स्वतःचं घर असणाऱ्यांसाठी आहे. रेशनिंगचं कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालवण्याचा परवाना, त्याला ड्रायव्हिंग लायसन म्हणतात. वीज टेलिफोन बिल देयक आणि पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक कागदपत्र निवासी पुराव्याचा गृहीत धरले जाईल. आणि तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर आणखीन एक महत्वाचा, तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुमच्यासाठी निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करार नामाची प्रत आवश्यक राहील. तेही मागच्या 11 महिन्याची किंवा त्याहून अधिक कालावधीचा असावा. हा निवासी पुरावा ग्राह्य धरला जाईल. तुम्ही जर वकिलाकडील केला असेल, तुम्ही जर अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊनच भाडे करारनामा करावा. तोही फॉर्म भरण्याच्या तारखेच्या अगोदरच करावा. हा डॉक्युमेंट सर्वात महत्वाचा ठरणार आहे. तर तुम्ही जर केलेला नसेल आणि तुमच्या पाल्याला जर डॉक्युमेंट मध्ये कसलाही प्रॉब्लेम यायचा नसेल तर हा हा हे जे डॉक्युमेंट असणार आहे, दुय्यम निबंधक कार्यालयाचे, याला सरासरी 1700-1800 किंवा 2-2500 खर्च येईल. पण हे डॉक्युमेंट सर्वात महत्वाचे असणार आहे. बाकीचे तुमच्या पाल्यांना लागणार आहे बर्थ सर्टिफिकेट, तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर आधार कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत. तर अजून हे अशा प्रकारे 26-27 या शैक्षणिक वर्षासाठी डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित तयार ठेवावे. जर तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल, अजूनही चॅनल आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट काढून ठेवा. आणि आणखीन काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा.